तर सर्व महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात आले, पण 29 पैकी 11 महापालिकांमध्येच युती झाली आहे। तर 18 महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकमेकांसमोर थेट उभी ठाकली आहे। कुठे नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भातला संपूर्ण आढावा घेणारा हा रिपोर्ट। सर्व महापालिकांमध्ये एकत्र लढण्याचा दावा करणाऱ्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची फक्त 11 महापालिकांमध्येच युती झाली, तर 18 महापालिकांमध्ये युती झालेली नाही। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, भिवंडी, वसई विरार, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, इचलकरंजी आणि चंद्रपूरमध्ये युती झाली आहे। दरम्यान कोणत्या ठिकाणी युती झालेली नाही तेही पाहूया। पुणे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, परभणी, सोलापूर, लातूर आणि अहिल्यानगरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं फिसकटलंय। आता मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये चौरंगी लढत होतीये। महायुतीत भाजप 137 जागा तर शिंदेची शिवसेना 90 जागा लढवतीये। ठाकरे बंधूंचाही फॉर्म्युला समोर आलाय। उद्धव ठाकरे 164 तर मनसेला 53 जागा देण्यात आल्यात आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढतीये। काँग्रेस, वंचित आणि रासपच्या आघाडीत काँग्रेस 139 आणि वंचितला 62 जागा आहेत, तर रासपचे 10 उमेदवार आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे जवळपास 70 उमेदवार दिलेत। 150 प्लस 150च्या वर महायुतीच्या जागा निवडून येतील। देवेंद्रजींचं विकासाचं केलेलं मुंबईतलं आणि राज्यातलं काम, एकनाथजींसोबत असलेल्या विकासाच्या कामाची गती, रामदास आठवलेजी आणि जिथे जिथे अजितदादांबरोबर युती झाली तिथे त्यांचे सगळे सहकारी, यावर एक मोठा विजय आमचा होईल। सुनामी महायुतीची आली आहे, आपण सगळे त्याला प्रत्यक्ष बघू शकता। आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसलाय तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो, या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतायत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकू, हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे। ठाणे महापालिकेमध्ये सुद्धा पंचरंगी लढत आहे। ठाण्यामध्ये एकूण 131 जागा आहेत, त्यापैकी शिंदेची शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवर लढतीये, तर 4 जागांचे अजूनही पेच आहे। ठाकरे बंधूंच्या युतीत उद्धव ठाकरेंची शिवसेना 53, मनसे 34 जागा लढवणार आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 36 जागा देण्यात आल्यात, तर 8 जागांवर पेच आहे। काँग्रेसनं ठाण्यात 100 उमेदवार दिलेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही जवळपास 25 उमेदवार दिलेत। तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपर्यंत युतीची वाट पाहण्यात आली। अखेर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं बिनसलं आणि शिंदेचे मंत्री शिरसाटांनी भाजपवर अहंकाराची टीका करत युती तुटल्याची घोषणा केली। झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे। त्यांचा अहंकार, दुसरं काहीच नाही। जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं, याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठंतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे। शिरसाट हे नाच उलट अहंकार आहे। त्यांना आम्ही सांगितलं होतं आमचे सिटिंग नगरसेवक तुम्ही मागू नका, ते आमचे सिटिंग नगरसेवकांचे वाढ ते मागतायत। आज कैलाश गायकवाड आज आमचा सिटिंग नगरसेवक आहे, अप्पा हिवाळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे, नाना हे म्हणजे साळवे हा पण आमचा सिटिंग नगरसेवक आहे, हे तिन्ही वाढ ते मागतात। संभाजीनगरमध्ये युती तोडण्याचं खापर शिंदे आणि भाजपचे मंत्री एकमेकांवर फोडतात। महापालिकेवरून मंत्रीच आता आमने सामने आल्याचं दिसतंय। त्यांनी आमची 27 क्रमांकचा जो प्रभाग आहे, जिकडे आमचे सिटिंग नगरसेवक आहेत कैलाश गायकवाड, त्यांची सीट ते मागत होते। आम्ही म्हटलं आमच्या या प्रभागामध्ये तिन्ही नगरसेवक आहेत, सिटिंग नगरसेवक आहेत, आम्ही ही काही सीट देऊ शकत नाही। आणि आज सकाळी आम्ही की त्यांनी युती तोडली म्हणून असं जाहीर केलंय। आता हे 37 वार्डाचे आम्हाला रिफॉर्म तयार करावे लागतील। शिवसेनेने त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत वाद आणि स्वतःचे वैयक्तिक उमेदवार ॲडजस्ट करण्याकरता ही युती तोडली। घरची मंडळी, आपल्या घरातली मंडळी त्यांना ॲडजस्ट करायचे आणि त्याच्याकरता त्यांनी युती तोडली।
भाजपला आता मला बोलायला लावू नका. या स्थानिक नेत्याला सांगतो, थोडा आवर घाला. तुम्ही काय केलंय आता आणखी मी स्पष्ट बोलणं योग्य नाही, म्हणून मी थोडा संयम राखतोय. कसे कुठं कट कारस्थान शिजले याची सुद्धा कल्पना आम्हाला आलेली आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर इतक्या टोकाची चिखलफेक करणं योग्य नाही, म्हणून आम्ही शांत आहोत. मंत्री शिरसाट आणि मंत्री अतुल सावे आमने सामने आल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं मात्र युती तुटल्याचा जल्लोष केला. शिंदेच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केलाय. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे, पण तरीही शिंदेच्या शिवसेनेला युती होईल अशी आशा आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 2 जानेवारी आहे. त्यामुळे जिथे युती झाली नाही, येत्या 2 दिवसात त्या ठिकाणी तोडगा निघेल असं मंत्री उदय सामंत म्हणाले. की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही. काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल, एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत. पण म्हणून मी काही उल्लेख केले की ठाण्यामध्ये दिले गेलेले नाहीत, कल्याण डोंबिवलीकडे सगळ्यांचं लक्ष होतं तिथे दिले गेले नाहीत, कोल्हापूर नाही, इचलकरंजी नाही, पनवेल नाही, छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू. आजपासून 3 दिवस 4 दिवस आम्हाला हा वेळ आहे. याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. अर्ज माघारी घेऊन काही तोडगा निघेल असं शिंदेच्या शिवसेनेला वाटतंय, पण गेल्या 15 दिवसात तोडगा निघाला नाही. त्यामुळे 2 दिवसात असा काही मार्ग निघेल असं काही दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.